उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक मराठी घरामध्ये वाळवणाचे पदार्थ बनवायची सुरुवात होते आणि आज त्यातीलच एक वाळवणाचा पदार्थ मी बनवणार आहे आणि तो तुमच्या सोबत शेअर सुद्धा करणार आहे आणि तो आहे वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स। अतिशय सोपं असतं हे बटाट्याचे चिप्स बनवणं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मला खात्री आहे तो तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। नमस्कार सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 ते 5 किलो बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे। बटाट्याचे वेफर्स एकदम पांढरे शुभ्र बनतात, तळल्यानंतरही ते एकदम पांढरे शुभ्र बनतील याची मी तुम्हाला 100% खात्री देते। ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि या उन्हाळ्यातील जी वाळवणाचे पदार्थ असतात त्यामध्ये हे बटाट्याचे वेफर्स तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। चला तर मग आजच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात। इथे मी मोठ्या मोठ्या आकाराचे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। या दिवसांमध्ये असे नवे बटाटे मिळतात जे एकदम करकरीत असतात आणि आकाराने मोठे मोठे असे मिळतात, तर ते मी घेतलेले आहेत। आणि सर्वात अगोदर मी या बटाट्यांची वरची जी सालं आहेत ती काढून घेणार आहे। बटाटे आपल्याला अगोदर धुवायचे नाहीत, अगोदर जर धुतले तर खिसताना आपला हात घसरतो आणि त्यामुळे कापण्याची शक्यता असते। त्यामुळे आधी बटाट्याची सालं काढून घ्यायची, ते खिसायचे आणि त्यानंतरच ते पाण्यामध्ये टाकायचे। काही बटाट्यांना अशा प्रकारे डाग असतात, ते काढून टाकायचे। तर अशाच प्रकारे मी सगळे बटाटे सोलून घेणार आहे। हा पहा, हा बदकाच्या आकाराचा जो बटाटा आहे, माझ्या छोट्या मुलीला खूप एक्साइटमेंट होती त्याचे चिप्स बनवायची। तर पहा, मी सगळे बटाटे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत। आता आपण याचे चिप्स बनवून घेऊयात। तर इथे माझ्याकडे ही खिसणी आहे चिप्स बनवायची। तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक झिगझॅग वाले चिप्स सुद्धा बनवू शकतो आपण आणि प्लेन चिप्स सुद्धा। तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, या पाण्यामध्ये आपल्याला चिप्स केल्यानंतर ठेवायचे आहे। तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी तुरटी फिरवून घेणार आहे। तर हा जो तुरटीचा खडा आहे तो मी या पाण्यामध्ये 8 ते 10 सेकंद अशा प्रकारे फिरवून घेणार आहे। असं केल्यामुळे आपल्याला तुरटीची पावडर बनवावी लागत नाही आणि प्रमाणही चुकत नाही। 8 ते 10 सेकंद अशा प्रकारे हा तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवायचा आणि हे पाणी बाजूला ठेवायचं। आता मी चिप्स बनवून घेते। पहा, बटाटा मोठा असल्यामुळे व्यवस्थित पकडता येतोय आणि याचे चिप्स सुद्धा खूप असे मोठे मोठे बनतात। बटाटा अर्धा खिसून झाल्यानंतर थोडासा हाताला ओलसरपणा येतो आणि आपला हात घसरायला सुरुवात होते। तर त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। त्याआधी तुम्ही पहा, बटाटे मोठे असल्यामुळे आपल्या चिप्सचा आकार सुद्धा किती छान झालेला आहे, मोठा मोठा। तर आता तुम्हाला दाखवते, इथे मी एक कोरडा रुमाल घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला। आता हा रुमाल हातात पकडायचा आणि त्याने बटाटा पकडायचा, म्हणजे काय होतं की बटाटा घसरत नाही हातातून आणि हाताला कापण्याची शक्यता सुद्धा नाहीशी होते। तर मी अशा प्रकारे राहिलेला बटाटा रुमालाच्या साहाय्याने खिसून घेणार आहे। आणि आता हे बटाटे खिसल्यानंतर आपल्याला या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। संपूर्ण बटाट्याचे चिप्स बनत आल्यानंतर शेवट हा जो तुकडा राहतो हा फेकून द्यायचा नाही। हा एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे आणि याची आपल्याला नंतर भाजी सुद्धा करता येते, तो फेकायचा नाही, वेस्ट करायचा नाही। तर आता बनलेले चिप्स जे आहेत ते आता आपल्याला या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। पहा, माझा हेल्पिंग हँड तुम्हाला दिसत आहे, खूप मदत केली मला तिने। आता मी माझ्या माऊच्या आवडीच्या बदकाच्या आकाराच्या बटाट्याचे चिप्स बनवून घेते, तिला खूप एक्साइटमेंट होती याची। तर या बटाट्याला मी आडवा खिसला जेणेकरून त्याचे असे सेम आकाराचे चिप्स बनतील। तर ते मी आता या तुरटीच्या पाण्यामध्ये टाकत आहे। तर माझी संपूर्ण रेसिपी होईपर्यंत माझी माऊ माझ्या शेजारी उभी होती, मला मदत करत होती। तर आता तुम्हाला दाखवते हे जे झिगझॅग वाले जे चिप्स असतात ते कसे बनवते। यासाठी मला बटाटा एकदा उभा खिसावा लागला, एकदा आडवा खिसावा लागला, एकदा उभा एकदा आडवा असं खिसल्यामुळे त्याच्यावर चेक्सचं डिझाईन येत होतं। पण तुम्हाला सांगते, हे दिसत जरी छान असेल तरी याच्यासाठी खूप मेहनत आहे,
खूप जोर द्यावा लागतो हे चिप्स बनवण्यासाठी. तर माझ्या मते हे प्लेन चिप्सच आपले बरे असतात, कारण डिझाईनमुळे चवीत तर काही फरक पडत नाही. तर पहा, आता मी अर्धे बटाटे खिसलेले आहेत, त्याचे चिप्स या पातेल्यामध्ये बसले तेवढेच मी खिसले आणि आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे आणि याच आकाराचं दुसरं पातेलं मी घेणार आहे आणि सेम याच्यामध्ये सुद्धा 8 ते 10 सेकंद आपल्याला ही तुरटी फिरवून घ्यायची आहे आणि उरलेले बटाट्याचे चिप्स मी या पाण्यामध्ये खिसून ठेवणार आहे. या पाण्यामध्ये आपल्याला चिप्स कमीत कमी अर्धा तास तरी मुरत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला उकळत्या पाण्यामध्ये शिजायला ठेवायचं आहे. तर पहा, अर्ध्या तासानंतर हे चिप्स जे आहेत ते असे छान कडक बनतात, छान त्याला असा कडकपणा येतो. इथे गॅसवर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. जास्त पाणी आहे हे, कारण आपले चिप्स सुद्धा जास्त आहेत. तर या पाण्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते. तर मीठ आपल्याला या पाण्यामध्ये जास्त टाकायचंय. मी इथे 4 ते 5 चमचे मीठ टाकलेलं आहे, कारण आपण या पाण्यामध्ये चिप्स 70% शिजल्यानंतर काढून घेणार आहोत, निथळून घेणार आहोत. त्यामुळे मीठ जास्त टाकायचं, म्हणजे बटाटा त्याला हवं तेवढं मीठ शोषून घेतो आणि आळणी लागत नाही. तर पहा, पाण्याला उकळी आली. उकळी येण्यासाठी मी थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर आपले एका पातेल्यामधले जेवढे चिप्स होते ते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर आता उकळत्या पाण्यामध्ये हे चिप्स आपण जेव्हा टाकतो तर बरोबर 4 ते 5 मिनिटच आपल्याला हे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि अधेमध्ये चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने ते खाली वर करत राहायचे, म्हणजे सगळे चिप्स व्यवस्थित सगळ्या चिप्सला व्यवस्थित वाफ लागेल. तर हे 2 ते 3 मिनिटांनंतरच असे पारदर्शक दिसायला लागतात. चिप्स जास्त शिजून द्यायचे नाही. जास्त शिजले तर आपल्याला ते वाळत घालताना खूप त्याचे तुकडे होतात आणि ते अख्खे राहत नाहीत. त्यामुळे आपल्याला हे चिप्स 60 ते 70% शिजवायचे आहेत. त्यामुळे बटाट्याचे चिप्स उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर बरोबर 4 ते 5 मिनिटांनंतर ते बाहेर काढून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला कंटिन्यू हाय ठेवायची आहे. कच्च्या बटाट्याच्या चिप्सचा कलर पांढरा असतो आणि ज्यावेळी तो पारदर्शक दिसायला लागतो त्यावेळी सुद्धा आपण समजू शकतो की आपले चिप्स काढण्यासाठी तयार आहेत. एखादा चिप हाताने तोडून पाहायचा, तो तुटतो पण अगदी शिजलेला नसतो, अर्धवट शिजलेला असतो. तेव्हाच आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत. तर चाळणीच्या मदतीने मी यांना पटपट काढून घेते. एकदा बटाटे शिजले आहेत हे आपल्याला कळलं की ते काढण्यासाठी वेळ घालवायचा नाही, नाहीतर ते ओव्हरकुक होऊ शकतात आणि ते पसरवताना तुटतात. त्यामुळे ही पुढची प्रोसेस खूप पटकन करायची. पटकन चिप्स गरम पाण्यातून काढून घ्यायचे आणि त्यांना पटकन पसरवून वाळत घालायचं. तर पहा, आपले चिप्स एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत, मस्त पारदर्शक दिसत आहेत. तर चला आता याला वाळत घालूयात. तर या चिप्सला मी उन्हामध्ये वाळत घालत नाहीये, घरामध्येच मी स्वच्छ धुतलेल्या ओढणीवर यांना पसरवून वाळत घालत आहे आणि फॅन खाली मी यांना एक दिवसभर सुकवणार आहे, कारण उन्हामध्ये घालण्यासाठी मला तेवढी जागा नाहीये. फॅनच्या वाऱ्याखाली हे आरामात वाळतात, आरामात कुरकुरीत होतात. तर पहा, हे सगळे चिप्स मी पसरवून घेतलेले आहेत. अगदी मोठ्या मोठ्या आकाराचे चिप्स झालेले आहेत आपले आणि आता हे मी फॅन खाली वाळवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिप्स सुकायला वेळ लागत नाही, त्यात आपला फॅन तर असतोच. फॅन मस्त 3-4च्या स्पीडवर लावून ठेवायचा आणि वेफर्स आरामात वाळवून घ्यायचे. तर आता मी तुम्हाला 6 ते 7 तासांनंतर हे वेफर्स किती वाळलेत ते दाखवते. तर पहा, आता संध्याकाळ होत आलेली आहे. 6-7 तास झालेले आहेत हे वेफर्स मी वाळायला घालून आणि तुम्ही पाहू शकता हे वेफर्स किती छान वाळलेले आहेत. जवळपास 90% हे सुकलेले आहेत. हे वेफर्स आता मी असेच फॅन खाली वाळून देणार आहे. तसंही आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फॅन कंटिन्यू चालू असतो आपला आणि हे मी हॉलमध्ये सुकत घातलेले आहेत, त्याच्यामुळे माझी दोन्ही कामं होत आहेत. तर आता हे जे तुम्ही वेफर्स पाहत आहात परातीमध्ये,
उन्हामध्ये ते एक दिवसभर फॅन खाली वाळलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी कडक उन्हामध्ये हे वेफर्स 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत। या परातीतले काही वेफर्स मी माझ्या आईकडे सुद्धा दिले आणि काही कच्चे सुद्धा खाल्लेले आहेत आम्ही। तर कच्चे सुद्धा खूप छान लागतात हे वेफर्स। कोणाकोणाला आवडतात कच्चे वेफर्स ते मला नक्की सांगा कमेंट करून। तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते। हे स्टोअर करण्यासाठी रेडी आहेत, त्यातले काही आता मी तुम्हाला तळून दाखवते। तर पहा, चिप्स तळताना तेल खूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही। खूप जास्त गरम तेलामध्ये तुम्ही वेफर्स टाकले तर ते वाळके असतात, त्याच्यामुळे लगेच करपण्याची शक्यता असते। तेल गरम झाल्यानंतर गॅस एकदम लो करायचा आणि त्यानंतर वेफर्स तळून घ्यायचे। तर तुम्हाला दिसत असेल आपले वेफर्स व्यवस्थित पांढरे शुभ्र तळले जात आहेत। याचा अर्थ तुरटीचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे। तुरटी जर जास्त झाली तर वेफर्स लाल पडतात तळल्यानंतर, तर तसं काही झालेलं नाही, सगळं काही प्रमाणात झालेत। वाळलेले वेफर्स सुद्धा पांढरे शुभ्र आहेत आणि पांढरे शुभ्र नाही, हलकेसे पिवळट आहेत, कारण ऑब्विसली बटाट्याच्या कलरवर सुद्धा डिपेंड करतं ते पांढरे व्हावेत की पिवळट व्हावेत। तर पहा, तळल्यानंतर ते अगदी पांढरे शुभ्र होत आहेत। मीठ सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये। हा वेफर्स बनवण्याचा जो व्हिडिओ आहे, ही जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ पाहून तुम्ही वेफर्स नक्की ट्राय करून पहा, खूप टेस्टी बनतात आणि वर्षभर तुम्ही उपवासासाठी किंवा असंच सुद्धा तळून खाऊ शकता। तर याच्यावर मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे। उपवास असेल तर चाट मसाला टाकू नका, मिरची पावडर सुद्धा छान लागते याच्यावर, हलकासा तिखटपणा आणि मिठाचा फ्लेवर तर असतोच। या व्हिडिओला लाईक नक्की करा, खूप कष्ट घेतलेले आहेत मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या कुकिंग ब्लॉग मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।